या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली। गुरुवारी सकाळी 10:15 वाजता त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडून पदभार घेतला। श्रीकांत यांनी स्वतः त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसवले। यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले। माध्यमांशी बोलताना जलद, गतिमान, पारदर्शक, संवेदनशील काम राहील। नागरिकांना या ठिकाणी कोणतीही अडचण होणार नाही। यापूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करताना सोलापूर जिल्हा या राज्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर होता। त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा राज्यात सर्वच बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहील यासाठी प्रयत्न राहतील। हा जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मिती कशी वाढेल यासाठीही प्रयत्न राहतील। आगामी लोकसभा निवडणूक आणि दुष्काळ उपाययोजना करण्याला प्राधान्य राहील। छत्रपती संभाजीनगरच्या नूतन जिल्हाधिकारी पदी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी सकाळी 10:30च्या सुमारास पदभार स्वीकारला। बुधवारी त्यांची जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली, त्यामुळे सोलापुरातील अनेकांना आनंद झाला। गुरुवारी जेव्हा ते जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार घेत होते तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली रुपाली आणि दीपाली यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या पप्पांचा पदभार सोहळा पाहिला। पप्पा जिल्हाधिकारी झाल्याचं पाहताना त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता। श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे। हा जिल्हा पर्यटन दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळं पर्यटनाच्या दृष्टीनं, सांस्कृतिक विभागाच्या दृष्टीनं जास्तीत जास्त काम कशा पद्धतीनं करता येईल, त्याचबरोबर सध्या समोर असलेल्या निवडणुका हा प्राधान्यक्रम असणार आहे। त्याचबरोबर टंचाई, पाणी टंचाई, चारा टंचाई या दृष्टिकोनातून योग्य ते नियोजन करणं आणि ओव्हरऑल जिल्ह्याचं जे प्रशासन आहे हे गतिमान प्रशासन करणे, पारदर्शक करणे आणि संवेदनशील करणे या गोष्टीवर माझा भर असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा काम करेल आणि लोकांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल कुठल्याही किंतु परंतु राहणार नाही। जलद प्रशासन होईल, पारदर्शक होईल आणि संवेदनशील होईल या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न केला जाईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।